नोटाबंदीला 50 दिवस झालेले असताना त्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाले। या संदर्भात जिल्हा पातळीवर आंदोलन छेडण्यात येणार आहे। ज्यांची कर्ज माफ केली आणि ज्यांच्याकडून निवडणुकीसाठी पैसे घेतले होते त्या अंबानी आणि अदानी यांना पैसे परत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करून सर्वसामान्यांना त्यांच्या घरातील पैसे बँक खात्यात जमा करायला लावले। नोटाबंदी श्रीमंतांच्या फायद्यासाठीच केल्याची टीका काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माणिकराव जगताप यांनी केली। कालाधन हे स्विस बँकेमधून या ठिकाणी आणणार होते, हा तर प्रश्न आलायदा राहिला। 15 लाख रुपये लोकांच्या अकाउंटमध्ये जाण्याचा हाही प्रश्न बाजूला राहिला। पण असणाऱ्या स्वतःच्या पैशाच्या बाबतीमध्ये लोकांना आज वनवन करायला लागते आणि ज्या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त त्यांना भारत करायचा होता, मग 10 कोटी आणि 15 कोटी आले, त्यांच्यावरती काय कारवाई केली? मग ही नैतिकता कोणाची आहे? आणि या बाबतीमध्ये आज टोटल मोदी सरकार हे फेल गेलेलं आहे आणि म्हणून त्यांनी एक तर देशाची माफी मागितली पाहिजे किंवा त्यांना त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे। ही माझी स्पष्टपणाची काँग्रेस पक्षाची आमची भूमिका आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।